Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edgy on Tips. बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं दॅट इज द प्रोकॅरेट्समधलं ट्रान्स्क्रिप्शन बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत दॅट इज द इन यूकॅरियोट ट्रान्स्क्रिप्शन इन यूकॅरियोट्स. ओके, इन यूकॅरियोट्स देअर आर टू ॲडिशनल कॉम्प्लेक्सिटीज. ओके, यूकॅरियोटमध्ये दोन ॲडिशनल कॉम्प्लेक्सिटीज आहेत. ओके, टू ॲडिशनल कॉम्प्लेक्सिटीज. त्या ॲडिशनल कॉम्प्लेक्सिटीज काय आहेत त्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, लेट्स सी. फर्स्ट वन, देअर आर ॲट लिस्ट 3 RNA पॉलिमरेज. येस, तिथं किती होतं? प्रोकॅरियोटमध्ये एकच RNA पॉलिमरेज होता, ओनली 1 RNA पॉलिमरेज होता. इथं 3 RNA पॉलिमरेज आहेत. ओके, 3 RNA पॉलिमरेज. ओके, पहिल्या स्टार्टिंगला तिकडे काय होतं? प्रोकॅरियोट्समध्ये एकच आर एन ए पॉलिमरेज होतं. इकडं 3 RNA पॉलिमरेज आहेत. ओके, इन द न्यूक्लियस, राईट. इन ॲडिशन टू RNA पॉलिमरेज फाउंड इन देर इज अ क्लिअर कट लेबर द RNA पॉलिमरेज 1 ट्रान्स्क्राइब्स. येस, RNA पॉलिमरेज 1. आता हे जे 3 RNA एक 3 आहेत. ओके, RNA P1 P2, right, and P3. RNA polymerase 1, RNA polymerase 2 and RNA polymerase 3. ओके, 3 टाइप्स ऑफ RNA पॉलिमरेज. ही कॉम्प्लेक्सिटी आहे, कारण तिकडे काय होता? एकच RNA पॉलिमरेज होता, तो सगळी रिॲक्शन करत होता. म्हणजे सगळं ट्रान्स्क्रिप्शन कसं प्रोकॅरियोटमधलं सगळं ट्रान्स्क्रिप्शन एकच करत होतं, दॅट इज 1 RNA पॉलिमरेज. परंतु इथं काय झालं? इथं कॉम्प्लेक्सिटी आहे की 3 RNA पॉलिमरेज आहेत. वन इज द just 1 minute. हे 3 RNA पॉलिमरेज आहेत. एक RNA पॉलिमरेज 1, RNA पॉलिमरेज 2 and RNA पॉलिमरेज 3. ओके, काय यार, 3 RNA पॉलिमरेज आहेत. ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे? ओके, आता RNA पॉलिमरेज तर प्रत्येकाच बघूया. ओके, आता पहिलं स्टार्टिंगला कोणतं आहे? RNA पॉलिमरेज 1. RNA पॉलिमरेज 1 ट्रान्स्क्राइब्स rRNAs. ओके, कशाला ट्रान्स्क्राइब करते? ट्रान्स्क्राइब्स rRNAs. ट्रान्स्क्राइब्स rRNAs. ओके, rRNAs. मग rRNAमध्ये काय काय आहे? rRNAमध्ये काय काय आहे? दॅट इज 28S, 18S and then last one is the 5.8S. okay, that is the 28S, 28S, 18S and 5.8S. okay, that's all. हे झालं टाइप्स ऑफ, हे जे टाइप्स आहेत rRNA हे जाऊ दे, आपल्याला काही हे नाही सध्या. rRNA पॉलिमरेज 1 कशाला ट्रान्स्क्राइब करते? ट्रान्स्क्राइब द rRNA, रायबोझोमल RNAला ट्रान्स्क्राइब करते. आता RNA पॉलिमरेज 2. RNA पॉलिमरेज 2 काय करते? RNA पॉलिमरेज 2 ट्रान्स्क्राइब्स प्रिकर्सर ऑफ mRNA and the hnRNA. yes, that's precursor. Okay, precursor of mRNA. ओके, mRNAच्या प्रिकर्सरला ट्रान्स्क्राइब करते. अँड hnRNA, that is the heterogeneous nuclear RNA. hnRNA. ओके, hnRNA म्हणजे एक तर पॉलिमरेज 2 mRNAच्या प्रिकर्सरला ट्रान्स्क्राइब करते. अँड hnRNA, दॅट दी हेटेरोजेनस न्यूक्लियर RNAला ट्रान्स्क्राइब करते. ओके, दॅट्स ऑल. आता पॉलिमरेज 3 कशाला ट्रान्स्क्राइब करते? तर इथं लिहूया आपण. थर्ड
थर्ड वन कशाला ट्रान्स्क्राईब करते, ट्रान्स्क्रिप्शन ऑफ tRNA, ओके. त्यानंतर 5SRRNA, त्यानंतर SNRNA, ओके, स्मॉल न्यूक्लियर RNA. दॅट्स ऑल. ओके, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय होतं आपला, आता पहिल्यापासून बघत होतो आपण की बाबा इथं काय होतं, RNA पॉलिमरेज 1. ओके, RNA पॉलिमरेज 1 कशाला म्हणजे ट्रान्स्क्राईब करता येईल, दॅट द ट्रान्स्क्रिप्शन ऑफ rRNA. ओके, rRNA. ओके, RNA पॉलिमरेज 1 दॅट इज 28S 118S आणि 5.8S. ओके, आता पॉलिमरेज 2 काय तर mRNAला ट्रान्स्क्राईब करणार आणि ट्रान्स्क्राइब्स द दॅट इज द HNRNA. ओके, आणि पॉलिमरेज 3 काय करणार, पॉलिमरेज 3 आहे ते ट्रान्सफर RNA दॅट इज tRNA आणि SRRNA अँड SNRNA. ओके, SRRNA अँड 5SRRNA अँड SNRNA. आता हे कसं लक्षात ठेवू शकता की इथं थोडंसं उलटं करायचं. प्रिकर्सर 1 आपण कसं लक्षात ठेवू, tRNA, mRNA अँड rRNA असं लक्षात ठेवलं ना. इथं लक्षात ठेवायचं की बाबा उलटं, म्हणजे थर्ड नंबरचा rRNA पॉलिमरेज 1ला येणार, मिडललाच राहणार, आणि हे जो tRNA 1 नंबरला होता ना त्याला पॉलिमरेज 3ला आहे. ओके, दॅट्स ऑल. आणि बाकीचे मग त्यासोबत ॲड करायचे, दॅट्स ऑल. आणि ह्यात ॲड करायसारखं असं काहीच नाही आहे. RNA पॉलिमरेज 1 तर डायरेक्ट rRNAला जे करते मग त्याचेच टाईप्स आहेत, दॅट इज द 20S 18S हे, आणि मिडल 1ला तर mRNAच आहे आणि HNRNA एवढं लक्षात ठेवायचं, mRNA आणि HNRNA. आणि बाकीचं उरलेलं सगळं मग tRNAला tRNA 5SRRNA आणि SNRNAs. ओके, दॅट्स ऑल. हे झाली पहिली कॉम्प्लेक्सिटी. आता सेकंड कॉम्प्लेक्सिटी काय बघूया. The second complexity is that primary transcripts contain both exons and introns and are non-functional. Yes, primary transcripts contain both exon and intron and non-functional. दोन्ही कसे असतात, non-functional. Okay, hence it is subjected to a process called splicing, where introns are removed and exons are joined in defined manner. मग ह्यासाठी काय केलं जातं, पहिल्या स्टार्टिंगला स्प्लायसिंग केली जाते. ह्यासाठी म्हणजे ह्याला ॲक्टिवेट करायसाठी SPLICING, स्प्लायसिंगमध्ये काय केलं जाते, स्प्लायसिंगमध्ये इंट्रॉन्स जे आहेत ना, इंट्रॉन्स आर कम्प्लिटली रिमूव्ड. आणि एक्झॉन्स जे आहेत ना, एक्झॉन्स काय केले जाते, एक्झॉन्स जॉईंड इन अ डिफाईन्ड ऑर्डरमध्ये जॉईन केले जाते. पहिली प्रोसेस काय, दॅट इज द स्प्लायसिंग. ओके, HNRNA अंडरगोज ॲडिशनल प्रोसेसिंग कॉल्ड कॅपिंग अँड टेलिंग. येस, HNRNA जो असतो ना, HNRNA काय करते, HNRNA आणखी 2 ॲडिशनल प्रोसेसने अंडर जातो, दॅट इज द कॅपिंग अँड टेलिंग. HNRNA one is the capping and second one is the tailing. Capping and tailing. Okay, in capping, an unusual nucleotide, that is methylguanosine triphosphate, is added to the 5' end of HNRNA. Yes, that is important. फर्स्ट वन काय केलं जाते, कॅपिंगमध्ये काय केलं जाते, कॅपिंगमध्ये काय केलं जाते तर मिथाइलग्वानोसिन ट्रायफॉस्फेट MGT, मिथाइलग्वानोसिन ट्रायफॉस्फेट जो आहे ना, ॲडेड
कुठं 5 प्राईम एंड ऑफ HNRNA 5 प्राईम HNRNA ओके HNRNAच्या 5 प्राईम एंडला हो मिथाइल गुआनोसिन ट्रायफॉस्फेट ॲड केला जातो ओके. पण तर सेकंड वन इज द टेलिंग अँड टेलिंग. आता टेलिंगमध्ये काय होतं बघा. टेलिंगमध्ये ॲडेनायलेट रेसिड्यूज आर येस. तर ह्याच्यात 3 प्राईम एंडला काय ॲड केलं जातं तर ॲडेनायलेट रेसिड्यूज ॲडेनायलेट रेसिड्यूज 3 प्राईम एंड 3 प्राईम HNRNA 3 prime end of HNRNA. It is only fully it is the fully processed HNRNA now called mRNA. Yes. आता एवढं झाल्यानंतर मग we can call it as fully processed HNRNA, that is now fully HNRNA, that is called mRNA at the mature. It is transported out of the nucleus for translation. Now आत्ता न्यूक्लियसमधून बाहेर काढला जातोय ट्रान्सलेशनसाठी. ओके, दॅट्स ऑल. गॉट इट. काय काय होतं पहिल्यापासून बघूया. RNA पॉलिमरेज एकतर कॉम्प्लेक्सिटी काय होती ह्याच्यामध्ये 3 टाईपचे RNA पॉलिमरेज होते. एकतर RNA 2 कॉम्प्लेक्सिटी होत्या म्हणजे ह्याच्या युकॅरियोटमध्ये 2 एक ॲडिशनल कॉम्प्लेक्सिटी होते. एकतर म्हणजे 3 RNA पॉलिमरेज. तिकडे एकच RNA पॉलिमरेज होता, इकडे 3 RNA पॉलिमरेज होते आणि इकडे इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स देखील आलेले. ओके, आता यातलं काय करतात, इंट्रॉन्सला पूर्ण रिमूव्ह करतात आणि एक्झॉन्सला एका डिफायनट ऑर्डरमध्ये अरेंज करतात. ओके, आता 3 टाईपचे RNA पॉलिमरेजचे किती आहेत, 3 टाईप्स आहेत. एक तर RNA पॉलिमरेज 1, RNA पॉलिमरेज 2, RNA पॉलिमरेज 3. मग लक्षात ठेवलेलं उलटं करायचं. RNA 1 नंबरला, RNA 1 नंबरला आल्यावरती काय होणार, RNA पॉलिमरेज 1 कसं ट्रान्सक्रिप्शन करणार किंवा ट्रान्सक्राईब द RNA. मग RNA काय 28S 18S आणि 5.8S. ओके, दॅट्स ऑल. आता RNA पॉलिमरेज 2 काय करणार, ट्रान्सक्राईब द प्रिकर्सर ऑफ mRNA ह्याला हे ट्रान्सक्राईब करणार आणि अनदर वन इज द HNRNA. ओके, HNRNA. ओके, आणि त्यानंतर पॉलिमरेज 3 RNA पॉलिमरेज 3 जो होता ना, इकडचा 1 नंबरचा त्यात ते tRNAला ट्रान्सक्राईब द tRNA 5SRRNA आणि SNRNA. ओके, म्हणजे हे जे 3 हे झाले. ओके, हे झाली पहिली कॉम्प्लेक्सिटी. नंतर सेकंड कॉम्प्लेक्सिटी काय, एकतर त्यामध्ये एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स असतात आणि ते काय असतात नॉन फंक्शनल असतात. मग आता ह्याला काय केलं जातं, एक प्रोसेस केली जाते. फर्स्ट वन प्रोसेस इज द स्प्लायसिंगमध्ये काय केलं जातं, इंट्रॉन्स कम्प्लिटली रिमूव्ह केले जातात आणि एक्झॉन्स आहे ते एका डिफायनट ऑर्डरमध्ये जॉईन केले जातात. ओके, मग त्यामध्ये HNRNA जो असतो ना, HNRNA आहे ते एक 2 ॲडिशनल प्रोसेस करतो. एक आहे ती कॅपिंग अँड अनदर वन इज द टेलिंग. कॅपिंगमध्ये काय केलं जातं, तर मिथाइल गुआनोसिन ट्रायफॉस्फेट जो आहे ना, हे HNRNAच्या 5 प्राईम एंडला जॉईन होते आणि तेच जर टेलिंगमध्ये जे आहे ना, ॲडेनायलेट रेसिड्यूज HNRNAच्या 3 प्राईम एंडला जॉईन होते आणि नाव फुल्ली प्रिपेअर्ड HNRNA असते आणि नाव दिस इज कॉल्ड मॅच्युअर mRNA. आणि हा आता मग ट्रान्सलेशनसाठी mRNA बाहेर काढला जातो न्यूक्लियसमध्ये. ओके, दॅट्स ऑल. काय होतं, एक पहिलं 2 कॉम्प्लेक्सिटी होत्या. ओके, पहिल्या स्टार्टिंगला 3 RNA पॉलिमरेज. ओके, आणि दुसरी कॉम्प्लेक्सिटी काय होती की बाबा इंट्रॉन्स अँड एक्झॉन्स, मग दोन्ही कसे नॉन फंक्शनल. ओके, नॉन फंक्शनल दोन्ही होते. ओके, आता 3 RNA पॉलिमरेज कोणते, तर पहिली कॉम्प्लेक्सिटी बघूया आपण. 3 RNA पॉलिमरेज 1, RNA पॉलिमरेज 1 म्हटल्यावर ते तिकडून उलटा टाकायचं. दॅट ते RNAला ट्रान्सक्रिप्शन करणार. मग ह्याच्यामध्ये काय होतं, 28S 18S आणि 5.8S. ओके, हे तिन्हीला S लावा शेवटी. दॅट्स ऑल. आता त्यानंतर हे झालं RNA पॉलिमरेज 1चं. आता RNA पॉलिमरेज 2 काय प्रिकर्सर ऑफ mRNAला ट्रान्सफर mRNA.
आणि त्यानंतर अनदर वन इज द HNRNA. HNRNA. ओके, हे झालं RNA पॉलिमरेज 2. तर RNA पॉलिमरेज 3 काय करतं? RNA पॉलिमरेज 3 काय करतं तर इकडचं उचलून तिकडं, म्हणजे एक न tRNA तिकडे जाणार ना, इकडचं rRNA इकडे आला तर tRNA तिकडे जाणार. सो tRNA 5 SrRNA आणि SNRNA. दॅट्स ऑल. ओके, म्हणजे आपण असं लक्षात ठेवलेलं ना की बाबा 3 RNAचे 3 टाईप्स आहेत. RNAचे 3 टाईप्स होते, राईट. आपण लक्षात ठेवताना कशी लक्षात ठेवलेली? tRNA, mRNA आणि rRNA. मग ह्याला काय, तिथं काय करायचं, ह्याला फक्त RNA पॉलिमरेज 3 हे करणार, ह्याला 2 आहे असं 2 मिडलला 2, आणि हे तू फक्त हे उलट इकडे टाकायचं. दॅट इज दिस इज फर्स्ट वन, RNA पॉलिमरेज फर्स्ट, RNA पॉलिमरेज 2, RNA पॉलिमरेज 3. ओके, दॅट्स ऑल. हे झाली पहिली कॉम्प्लेक्सिटी डन. आता इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स, आता सेकंड कॉम्प्लेक्सिटी स्टार्ट झाली. सेकंड कॉम्प्लेक्सिटीमध्ये काय होतं? इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स सेकंड वन. मग ह्यामध्ये काय केलं ते स्प्लायसिंग केलं जाते पहिले स्टार्टिंग. स्प्लायसिंग. ओके, स्प्लायसिंगमध्ये काय केलं जाते तर इंट्रॉन्स कम्प्लिटली रिमूव्ह केले जातात. इंट्रॉन्स रिमूव्ह. आणि यामध्ये एक्झॉन्स जे आहेत ना, एक्झॉन्स डिफायनेड ऑर्डरमध्ये जॉईन केले जातात. ओके, डिफायनेड ऑर्डरमध्ये जॉईन केले जातात. ओके, आता ह्यानंतर काय होतं, HNRNA जो आहे ना, HNRNA इथे 2 ॲडिशनल प्रोसेसमध्ये अंडर जातात. दॅट इज फर्स्ट वन इज द कॅपिंग अँड अनदर वन इज द टेलिंग. ओके, कॅपिंगमध्ये काय होतं तर ह्याच्या 5' एंडला जो आहे ना मिथाइल गुआनोसिन MGT, मिथाइल गुआनोसिन ट्रायफॉस्फेट ॲड होते ह्याच्या 5' एंडला. ओके, दॅट इज द मिथाइल गुआनोसिन ट्रायफॉस्फेट कॅपिंगमध्ये. आणि टेलिंगमध्ये काय होतं 3' एंडला ॲडेनायलेट रेसिड्यूज ॲड होते. अँड नाव दिस इज फुल्ली प्रिपेअर्ड HNRNA. ओके, fully prepared HNRNA. Now mRNA is formed, and now this is for translation. That's okay. Got it? Got it? आपल्याकडे 2 कॉम्प्लेक्सिटीज आहे ना, एक तर 3 RNA पॉलिमरेज, 3 RNA पॉलिमरेज. ओके, कारण तिकडं प्रोकॅरियोटमध्ये काय होतं, प्रोकॅरियोटमध्ये एकच RNA पॉलिमरेज होता, परंतु इकडं 3 RNA पॉलिमरेज आहेत. आणि इकडं आणखी कॉम्प्लेक्सिटी काय, इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स, आणि दोन्ही नॉन फंक्शनल असतात. मग 3 RNA पॉलिमरेज, 3 RNA पॉलिमरेजचं RNA पॉलिमरेज 1, 2, 3. ओके, आणि इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स यातलं मध्ये पहिला स्प्लायसिंग करायची, देन कॅपिंग अँड टेलिंग. दॅट्स खतम. डन. ओके, होप की एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय.